नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, तो मी एकू सर्व मुका, बोलोनी मराठिया भाका, करी डोळेवरी लोका, घेवो ये ऐसे जे. ज्ञानेश्वरीतील अध्याय 18, ओवी क्रमांक 1780. आपल्या श्रोत्यांचा गौरव करून ज्ञानेश्वर म्हणतात, अहो महाराज, आपल्यासारखं मायाळू माहेर मला मिळालं, त्यामुळं हा ग्रंथ सिद्धीस नेण्याचा माझा हट्ट सुखानं पूर्ण झाला. एरवी हे काम तसं अवघडच होतं. एक वेळ सगळी पृथ्वी सोन्याची करता येईल, चिंतामणी या रत्नांचे डोंगर उभे करता येतील, 7ही समुद्र अमृतानं भरता येतील, कल्पवृक्षांच्या बागा उभं करणं हे देखील काही अवघड नाही. पण गीतेच्या अर्थाचं मर्म प्रकट करणं फार अवघड आहे. इथं ज्ञानेश्वरांनी अतिशयोक्तीचा उपयोग करून आपला मुद्दा स्पष्ट केला आहे. जगातल्या एरवी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी एक वेळ साधतील, पण गीतार्थ मार्मिक स्वरूपात सांगणं कठीण आहे. हे कठीण काम सज्जनांच्या कृपेमुळे शक्य झालं, अशी कृतज्ञता ज्ञानेश्वरांनी व्यक्त केली आहे. ते म्हणतात, अहो, मी एक प्रकारानं मुका माणूस आहे. गीतार्थ मी काय सांगणार, पण तुम्ही सज्जनांनी माझ्याकडून एवढा हा ग्रंथ वदविलात. गीतेचा भावार्थ माय मराठीत मी सांगावा आणि लोकांना तो सहज कळेल इतका सोपा करावा, ही किमया तुमच्या कृपेमुळेच घडली. हा प्रचंड ग्रंथसागर पार करून तुम्ही पहिल्या तीरावर कीर्तीचा झेंडा लावला. गीतार्थाच्या आवारामध्ये हा 18वा अध्याय कळसाध्याय आहे. कळसाच्या रूपानं हा अध्याय शोभून दिसत आहे. ज्ञानेश्वरांच्या अभिजात सौजन्याचा सुरेख प्रत्यय प्रस्तुत ओवीमधून आपल्याला येतो.